नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता 40 गाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबर। पंचवटीत शिवसेना उमेदवारावर मारहाण व धमकीचा आरोप, पोलिसात तक्रार। पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवसेनेच्या एका उमेदवारावर घरात घुसून धमकी देत मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। कुमावत नगर पेठ रोड येथील रहिवासी मनोज भागीरथ मुंडावरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 3च्या सुमारास ते चहा पिण्यासाठी घराच्या खाली आले असता शिवसेनेचे उमेदवार व त्यांचे सहकारी तेथे आले। यावेळी तू माझ्या विरोधात प्रचार करतोस का असे म्हणत धमकावून मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तक्रार दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। संबंधित तक्रारीच्या आधारे कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। मनोज भागीरथ मुंडावरे, राहणार कुमावत नगर, प्लॉट नंबर 23। आज दुपारी 1:30 वाजता 1:30च्या दरम्यान माझे कमलेश बोडके व त्यांचे 5-7 10 ते 12पर्यंत लोक घरात आले। 3 कार होत्या। मला म्हणे तू पैसे वाटतो। त्यांनी घराची धडती घेतली, त्यांना पैसे सापडले नाही, काहीच नाही। आमच्या मतदानाच्या स्लिपा होत्या त्या सुद्धा घेऊन गेले। 3 पक्षांचे आमच्याकडे आले, तर 3 पक्षांच्या स्लिपा होत्या घरात। माझ्या दोन्ही बहिणींच्या, आमच्या दाजींच्या, एवढ्या जणांच्या स्लिपा होत्या। ते पाहिल्यानंतर ते मला गाडीत उचलून घेऊन गेले। त्यांनी त्याच्यानंतर एक अर्धा तासात मला इथं सोडलं। त्याचं CCTV फुटेज माझ्याकडे आहे। शिवीगाळ केली, मारझोड करू म्हणे, नंतर बसता येणार नाही असं सांगितलं। 9 ते 10 लोक होते ते जे। आता आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहे, कंप्लेंट देणार आहे हीच। मारू आम्ही सांगितलं की आम्ही पैसे वगैरे काही वाटप नाही करत नाही दादा, पण मग आमचं काहीच चूक नाही। नाही म्हणे तू 2 दिवसासाठी बाहेर निघून जा, थांबू नको इथे। असं नाही, गायब करून देऊ बोलले डायरेक्ट। 7-8 लोक माझ्याकडे कॅमेरे, CCTV कॅमेऱ्यामध्ये आणि घरात चापलत होते ते। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब